नमस्कार मैत्रिणींनो, तर आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने झटपट होईल अशी एक बाही डिझाईन दाखवणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी मी हे अस्तर घेतलेलं आहे. अस्तर बघा, तुमची जशी जेवढी बाही आहे जशी आहे त्यानुसार तुम्ही मार्किंग करून कटिंग करून घ्या. यानंतर हा मी मेन ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्यावरती ना बाही बरोबर अशी योग्य पद्धतीने ठेवून घ्यायची. आणि हे बघा, वरती अर्धा अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन सोडून मी बाही अशा पद्धतीने मेन फॅब्रिक आणि अस्तर कटिंग करून घेतलं. यानंतर दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेतले आणि हे बघा, आधी सर्वात आधी समोरची जी मोंडा रुंदी आहे तर ती मी कट करून टाकली आणि त्याची मार्किंग करून घेतली, जेणेकरून आपली बाही एका साईडची होऊन आपल्याला समजावं. आणि दंडघेराच्या साईडने नंतर मी 2 इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने आकार देऊन घेतला आणि कटिंग करून घेतलेली आहे बाहीची. आधी कटिंग ही अस्तरचीच मी केलेली आहे. यानंतर हे बघा, ब्लाऊज पीस बरोबर ठेवला. मेन जो ब्लाऊज पीस आहे तो बरोबर ठेवला आणि त्यावरती अस्तर ठेवलं आणि पुढच्या मोंड्याची सुद्धा मार्किंग करून घेतली, जेणेकरून स्टिच करताना मला समजेल आणि दोन्ही पार्ट एकाच बाजूचे होणार नाहीत यासाठी. तर हे बघा, अशी पाव इंचाची शिलाई मार्जिन ठेवली आणि अशा पद्धतीने जिथे आपण आकार जो दिलेला आहे तर त्या आकारावरती व्यवस्थित अशी टीप टाकून घेतली. आणि हे बघा, इथलं जे मेन ब्लाऊज पीसचं जे फॅब्रिक होतं ते कट केलं आणि ते छोटे छोटे कट्स दिले, जेणेकरून बाहीला फिनिशिंग छान येते. कट्स दिल्याच्या नंतर अस्तर हे पलटी करून घ्यायचं, आतल्या साईडला टाकायचं व्यवस्थित सरळ करून. मेन ब्लाऊज पीस वरतून घेऊन अशा पद्धतीने मी वरून एक दाबटीप टाकून घेणार आहे. तर बघा, दाबटीप ही व्यवस्थित टाकायची. तर अशा पद्धतीने आपला बाहीचा आकार रेडी झाल्याच्या नंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे तर हे जॉईंट करून घ्यायचं. व्यवस्थित पाव इंचाचं शिलाई मार्जिन ठेवून हे जॉईंट करून घेतल्याच्या नंतर दुसरी बाही घ्यायची. त्यातील खालचा ब्लाऊज पीस जो आहे तर तो बरोबर ठेवायचा. तर तो बरोबरच व्यवस्थित ठेवल्याच्या नंतर ना त्यावरती अस्तर ठेवायचं. तर अशी एक बाही रेडी झाली आपली. तर ती बाही कुठल्या साईडला गेलेली आहे ते लक्षात घ्यायचं आणि त्यानुसार दुसरा पार्ट रेडी करायचा. बरोबर ठेवून अस्तर त्यावरती ठेवून घ्यायचं. आणि हे बघा, याला सुद्धा पाव इंचाचं शिलाई मार्जिन देऊन मी अशा पद्धतीने याला सुद्धा स्टिचिंग करून घेणार आहे. हे बघा, ही सुद्धा बाही तशाच पद्धतीने आपण रेडी करून घ्यायची व्यवस्थित. अगदी झटपट होते. तर याला सुद्धा वरून दाबटीप टाकून घ्यायची आणि यानंतर मेन जो ब्लाऊज पीस आणि अस्तर जे आहे तर ते टाकून घ्यायचं. इथं दाबटीप टाकताना ना आकार व्यवस्थित आला पाहिजे. व्यवस्थितच बाहेर मेन ब्लाऊज पीसचा कपडा बाहेर काढायचा आणि लक्ष देऊन अशा पद्धतीने मी वरतून दाबटीप टाकलेली आहे. यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट करून घेतलं. तर हे जॉईंट केल्याच्या नंतर जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण सोडलेलं असतं तर ते सर्व बाजूंनी मी कटिंग करून घेतलं व्यवस्थित. एकदा रिचेक केलं, दोन्ही बाही वेगवेगळ्या साईडच्या आलेल्या आहेत ना, कारण कधीकधी डिझाईनमुळे आपल्या बाही कधीकधी दोन्ही वेगवेगळ्या साईडच्या होतात. तर अशा पद्धतीने बाही डिझाईन रेडी झाली आणि लगेचच मी बाही ही बघा ब्लाऊज पीसला बसवून घेणार आहे. स्टिच झालेला होता तर मार्किंग करून एक बाही मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, याचं सेंटर काढलं आणि जे 2 इंच आपण आकार दिला होता तर ते 2 इंच सोडून आपल्या बाहीची लांबी जेवढी आहे तेवढी मार्क करायची. तर ते आकार दिल्यामुळे आपल्याला बाहीची लांबी समजत नाही, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि यानंतर सेंटरवरनं मी दोन्ही साईडला बाही अशी जोडून घेतली आणि दोन्ही साईडच्या अशाच बाही मी जोडून ब्लाऊजला फिटिंग करून घेणार आहे. आणि अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्याच्या नंतर बाहीला मी एक छोटेसे बटन बसवणार आहे. तर हे बघा, मी 4 पदरी दोरा ओवून घेतला आणि आधी लटकन बनवणार होते पण लटकन मी मिस केले आणि बटन बसवणार आहे. आधी दोन्ही बटन आणि लटकन प्लस दोन्ही बसवणार होते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला आवडत असेल तर छोटंसं लटकन पण बसवू शकता किंवा जर ब्लाऊज पीसच्याच कपड्याचं केलं तरीसुद्धा चालेल. तर हे बघा, दुसऱ्या साईडला सुद्धा असंच मी 4 पदरी दोरा ओवून घेतला, त्यातून काढलं आणि 3-4 वेळेस बटन असं बाजूला काढून खालच्या साईडने याला 2 म्हणजे गाठ टाकून घ्यायच्या व्यवस्थित पक्क्या. आणि अशा पद्धतीने आपली बाही रेडी झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला बाही डिझाईन ही नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.
आणि याचा बॅक डिझाईनचा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे, तो सुद्धा जाऊन नक्की बघा.